नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरतीवरील अंकगणिताचे काही प्रश्न। हो मित्रांनो, सरळ व्याज या प्रकरणावरील आपण येथे काही प्रश्न बघणार आहोत जे पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। ठीक आहे, तर चला बघूया, आपण सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक पहिल्यापासून। आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे की 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे जे काही सरळ व्याज आहे। ठीक आहे, बघा इथे वर्ष दिले आहे 2, वर्ष किती दिले आहे 2, आणि तुम्हाला सांगितलं आहे की मुदतीस 2 वर्ष मुदतीस, आता सुरुवातीला मुदत दिली आहे 800 रुपये, मुदत 800 रुपये, 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर, 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे जे काही सरळ व्याज आहे हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजाच्या 36 रुपयांनी जास्त आहे। ठीक आहे, तर व्याजाचा दशादशे दर साल दर शेकडा दर किती? बघा, सुरुवातीला तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। प्रश्न असा आहे की 2 वर्ष, आता बघा दोघांसाठी इथे मुद्दल 2 आहे, 2 मुद्दल आहे, एक मुद्दल आहे 500 रुपये, दुसरा मुद्दल आहे एक मुद्दल आहे 800 रुपये, दुसरं मुद्दल आहे 500 रुपये। ठीक आहे, आता दोन्ही मुद्दलावर काळ कसा आहे 2 वर्ष आहे। ठीक आहे, इथे मुद्दल पाहिजे, मुदत लिहिली मी, मुद्दल कशी आहे मित्रांनो 2 आहे, 2 मुद्दल आहे, एक मुद्दल आहे 800 रुपये, दुसरी मुद्दल आहे 500 रुपये। या दोनही मुद्दलावर काळ किती आहे 2 वर्षाचा आहे। ठीक आहे, मग प्रश्न असा दिला आहे की 800 रुपयाच्या मुद्दलावर 2 वर्षाचा जर काळ असेल आणि 500 रुपयाच्या मुद्दलावर इथे सुद्धा 2 वर्षाचा काळ असेल, आणि पहिल्या मुद्दलावर जे काही व्याज मिळणार आहे, व्याज मिळणार आहे ते व्याज 500 रुपयाच्या व्याजापेक्षा 36 काय आहे जास्त आहे। तर तुम्हाला दशादशे म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे व्याजाचा दर तुम्हाला इथे काढणे आहे। ठीक आहे, मग बघा अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, आपलं सूत्र काय आहे, मुद्दल व्याज काढण्यासाठी सरळ व्याज। बघा हा प्रश्न तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे उत्तर शॉर्ट ट्रिक्सने सुद्धा सॉल्व करता येईल। पहिले समजून घ्या, मग नंतर तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स काय याची सांगणार आहोत। सरळ व्याज काय सूत्र, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। ठीक आहे, हे सूत्र आहे। मग बघा पहिल्या केसमध्ये, पहिल्या कंडिशनमध्ये मुद्दल किती आहे 800 आहे, दर किती आहे, दर काढायचा आहे आपल्याला, आणि काळ किती आहे, काळ आहे 2 वर्षाचा भागिले 100। ठीक आहे, मग हे झाली पहिलं मुद्दल, आणि दुसरं मुद्दल किती आहे 500 आहे। ठीक आहे, दर काढायचा आहे आणि काळ किती आहे 2 आहे भागिले 100। ठीक आहे, म्हणजे या सूत्रात दोन्ही कंडिशन टाकून द्या। आता पहिला मुद्दल म्हणजे पहिला सरळ व्याज मिळणारा हे दुसऱ्या सरळ व्याजापेक्षा कसं आहे 36 जास्त आहे। तुम्हाला दिलं आहे की 800 रुपयाच्या मुद्दलावर जे काही तुम्हाला सरळ व्याज मिळेल ते सरळ व्याज 500 रुपयाच्या मुद्दलावर मिळण्यापेक्षा कसं आहे 36 जास्त आहे। मग ही झाली मित्रांनो आता कंडिशन, याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे। मग सॉल्व करण्यासाठी बघा काय कराल, 100नी याला भाग द्या म्हणजे किती राहिलं इथे 8। ठीक आहे, यांनी याला दिला भाग किती राहतात 5, मग 8 2 16। ठीक आहे, 8 2 16, दरला आपण गृहीत धरू x, दरला आपण गृहीत धरलं x। इथे बघा 8 5 2 10, 10
आणि 10 गुणिला दरला आपण x गृहीत धरलं म्हणजे 10x इकडे आणल्यास वजा 10x बरोबर 36. ठीक आहे. 16मधून 10 गेले 6 राहिले 6x बरोबर 36. x बरोबर 36 भागिले 6 म्हणजे किती 6 6 36 म्हणजे व्याजाचा दर किती येत आहे 6% येत आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा होता. आता हे झाली तुम्हाला मी मेथड समजून सांगण्यासाठी एवढं लिहित बसलं, एवढा आपला टाईम वेस्ट झाला. हेच जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सनं जर सॉल्व करायचं असेल तर बघा अतिशय 20 ते 25 सेकंदात याचं उत्तर निघते मित्रांनो. तुम्हाला सॉल्व करताना काही गोष्टी मनातल्या मनात सॉल्व करणे आहे. जसं की बघा 800 रुपयाच्या मुद्दलावर दर आहे x आणि काळ आहे 2 भागिले 100 बरोबर 500. आता दोघांची इकडे ॲडिशन दोघांची इकडे करा वजाबाकी. 500 रुपयाच्या x दर गुणिले 2 भागिले 100 बरोबर किती 36. किती जास्त आहे 36 म्हणजे दोघांची वजाबाकी दोघांचा फरक बरोबर 36. ठीक आहे. 0 0 कॅन्सल 2 0 याच्यासोबत कॅन्सल 8 दुणे 16x वजा 5 दुणे 10x बरोबर 36. ठीक आहे. 16 आणि 10 6x म्हणजेच 36 भागिले 6 म्हणजे किती 6. एक्सची किंमत 6 येत आहे म्हणजे दर किती टक्के आहे 6% आहे. पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो. 2 वेगवेगळ्या बँकेतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे तर त्या 2 बँकांच्या व्याजदरातील फरक किती असा हा प्रश्न आहे. आणि जेव्हा सरळ व्याजाचा फरक तुम्हाला विचारण्यात येतो. ठीक आहे. सरळ व्याजाचा फरक तुम्हाला इथे काय विचारला आहे सरळ व्याजमधील फरक विचारला आहे. ठीक आहे. तर सरळ व्याजमधील फरक काढण्यासाठी तुम्हाला फरक गुणिले 100 भागिले मुद्दत गुणिले मुद्दल गुणिले मुदत करावं लागतील. ठीक आहे. या सूत्राचा वापर करून या उदाहरणाला आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं आहे की 2 वेगवेगळ्या बँकेतून. ठीक आहे. बँक किती आहे 2 बँक आहे. 2 वेगवेगळ्या बँकेतून 400 रुपये मुद्दलावर. ठीक आहे. मुद्दल किती आहे इथे मुद्दल आहे 400 रुपये मुद्दलवर 400 रुपये मुद्दलवर 5 वर्ष मुदतीसाठी 5 वर्ष मुदत म्हणजे मुदत किती 5 वर्ष 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे. मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक किती आहे 15 आहे. सरळ व्याजातील फरक 15 आहे तर 2 बँकांच्या व्याजदरातील फरक किती म्हणजे तुम्हाला बँकेचं सरळ व्याजातील फरक हे तुम्हाला काढायचं आहे. गुणिले 100 जसाच्या तसा लिहा. ठीक आहे. मग 2 0 या 2 0 सोबत कॅन्सल करा. 15ने किंवा 15ला 5ने भाग दिल्यास किती येतात 5 त्रिक 15 आणि तुम्हाला आता 3 भागिले 4 करणे आहे. 3 भागिले 4 करण्यासाठी 4 0 0 3 0 पॉईंट 4 7 28 म्हणजेच किती 2 0. ठीक आहे. 4 5 20 म्हणजे 0.75 ऑप्शनमध्ये 0.75 म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये 0.7 लिहिलं मी इथे तुम्हाला 0.75 लिहिणे आहे. म्हणजेच 2 बँकेतील व्याजांचा फरक किती येणार आहे मित्रांनो 0.75 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अशा प्रकारचा हा होता प्रश्न. या सूत्राचा वापर करून आपण या उदाहरणाला सोडवलेला आहे आणि ज्याचं उत्तर येत आहे 0.75 पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न काय म्हणतो की 2.5 वर्षानंतर 5%, ठीक आहे, 2.5 वर्षानंतर म्हणजे इथे काळ किती दिला आहे, 2.5 वर्ष दिला आहे. काळ किती दिला आहे, 2.5 वर्ष. 2.5 वर्षानंतर 5% दराने, दर किती, व्याजाचा दर आहे 5%. 2.5 वर्षानंतर 5% दराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतात. ठीक आहे, मुद्दलसह. आता मुद्दलसह म्हणजे इथे काय येतात मित्रांनो की मुद्दल अधिक व्याज म्हणजे इथे रास. ठीक आहे, मुद्दलसह जेव्हा हा शब्द येतो तेव्हा तुम्हाला रास दिलेली असते. रास किती आहे, 720 रुपये आहे. रास म्हणजे मित्रांनो मुद्दल अधिक व्याज. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे किंवा एखादी किंमत आहे, एखादी मुद्दल आहे 500 रुपये आणि त्यावर व्याज मिळत आहे 50 रुपये, म्हणजे टोटल किती रुपये, 550 रुपये. तर या 550लाच काय म्हणतात, रास म्हणतात. मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास. तर तुम्हाला रास दिली आहे इथे 720 रुपये. ठीक आहे, तर मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळतील. तर मुद्दल किती, तुम्हाला येथे मुद्दल काढायची आहे. काय काढायची आहे, मुद्दल काढायची आहे. मुद्दल बरोबर किती, तर मुद्दलला आपण गृहीत धरू, मुद्दल किती आहे, x आहे. बघा, एक रास दिली आहे तुम्हाला 720, म्हणजे मुद्दलासह किंमत दिलेली आहे ती किती आहे, 720. आता रास म्हणजे काय रे मित्रा, रास म्हणजे होते, रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, आता मुद्दलला आपण गृहीत धरू x, मुद्दलला आपण गृहीत धरलं x. ठीक आहे, व्याज आपल्याला माहीत नाही आणि रास किती आहे, 720 आहे. रास किती आहे, 720 आहे. मग यावरून व्याज किती होईल, व्याज बरोबर 720 वजा x. व्याज किती होईल, 720 वजा x. ठीक आहे, आता तुमच्याकडे व्याज आहे 720 वजा x, त्याच्यानंतर मुद्दल आहे x. यावरून आपण व्याजाची किंमत काढूया. आपलं सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. ठीक आहे, आता सरळ व्याज किती आहे मित्रा, सरळ व्याज आहे 720. सरळ व्याज 720 बरोबर मुद्दल किती आहे, मुद्दल आहे x गुणिले दर किती 5%. ठीक आहे, आणि काळ किती 2.5. 2.5 म्हणजे आपण 25/10 लिहूया आणि भागिले 100 जसाच्या तसा. ठीक आहे, मग आता बघा 25, 5 1 5, 5 2 10, 25 1 25, 25 चौक 100. म्हणजेच आता खाली करायला आहे x भागेला 4 2 8. ठीक आहे, x भागेला 4 2 8, खाली राहिला आहे 8. या 8चा गुणाकार याच्यासोबत होतील, म्हणजेच 8 गुणिले 720 वजा x बरोबर इथे किती राहिला आहे, x राहिला आहे. ठीक आहे, मग बघा 8 8 2 16शी 6 हातचा लेख, 8 7 56 आणि 1 57 वर 1 0 म्हणजेच 5760 वजा 8 गुणिला x म्हणजेच 8x बरोबर x. ठीक आहे, मग आपण याला इथे लिहूया. बघा 5760 हा वजा 8x, तिकडे गेल्यास अधिक 8x. 8x आणि x म्हणजे किती, 9x. ठीक आहे, आणि 5760 भागिले 9 केल्यास 5760 भागिले 9 केल्यास 9 5 45, 9 सख 54, उरले किती 3 6 9 चौक 36. ठीक आहे, म्हणजे 640. एक्सची किंमत किती येत आहे, 640 येत आहे. म्हणजेच आपण मुद्दलला x गृहीत धरलं आणि त्याची किंमत किती येत आहे, 640 येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो जर काळ तुम्हाला दिलेला असेल, दर दिलेला असेल, रास दिली असेल,
तर त्यावरून मुद्दल किती येईल 640 येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो. प्रश्न असा आहे की 2100 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. ठीक आहे. तुम्हाला इथे व्याज काढायचं सांगितलं आहे. म्हणजेच 2100 रुपयावर दर किती आहे 7% आहे. 7% म्हणजे 7/100 आणि वर्ष किती आहे वर्ष आहे 3. 2 शून्य या 2 शून्य कॅन्सल करा. 21 गुणेला 7 21 21 गुणेला 21 म्हणजे 21चा वर्ग किती 441. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 बघा. एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झालेत. ठीक आहे. एका रकमेचे 18 वर्षात. तर वर्ष किती आहे इथे वर्ष आहे 18. ठीक आहे. एका रकमेचे 18 वर्षात पैसे दुप्पट होतात तर सरळ व्याजाचा दर किती, असा हा प्रश्न विचारलेला आहे. आणि असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे दर बरोबर 100 गुणेला x-1/t म्हणजे काळ. ठीक आहे. x म्हणजे पट, x म्हणजे काय होतात पट होतात आणि t म्हणजे काय होतात काळ होतात. मग बघा 100 गुणेला x म्हणजे पट किती दिली आहे इथे दुप्पट दिली आहे म्हणजे 2 वजा 1 भागेला t म्हणजे काळ, काळ किती दिला आहे 18 दिला आहे. मग आता इथं बघा 2 मधून 1 गेल्यास 1 गुणेला 100 म्हणजे 100 आणि 100 भागेला 18 करा. 100 भागेले 18 म्हणजे 18×5 90 उरले 10. शून्य घेतला पॉईंट दिला 18×5 90 परत 10 उरले परत शून्य घेतला 18×5 90 म्हणजेच 5.55%. व्याजाचा दर किती 5.55%. पर्याय क्रमांक 1. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज यावरील काही उदाहरणे बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.